आज आहे रविवार आणि आज मी घरी आहे, त्यामुळे थोडंसं निवांत ही सकाळची कामं चालू आहेत. आणि रात्री मी साबुदाणा भिजत घातलेला, कारण आज संकष्टीसुद्धा आहे. तर साबुदाणाची खिचडी खायला नको वाटते, मुलांना आवडते त्यामुळे करते. पण शिरीच्या पप्पाला आज खिचडी नको होती, त्यामुळे म्हणाले की वडे कर. त्यामुळे मग आज वडे करते आणि भरपूर दिवसांनी वडे करते. मला जास्त करून आवडत नाही, कारण तेलकट खूप असते त्यामुळे, पण भरपूर दिवसांनी करते त्यामुळे म्हटलं ठीक आहे चला वडेच करूयात आणि मुलांना पण आवडतील. त्यामुळे मग हे अशा शेपमध्ये पण बनवले मी, कारण दिसायला पण खूप छान दिसते आणि मुलं पण आवडीने खातात आणि छान असं कुरकुरीतसुद्धा होतं. त्यामुळे गोल पण बनवले आणि लांबट पण बनवले. आणि ही म्हणजे नाश्त्यापुरते ते फक्त केले होते आणि बाकीचं जे आहे ते दुपारी करणार होते, कारण करून ठेवलं की ते मऊ पडतात. आणि आज फ्रेंडशिप डेसुद्धा आहे आणि आमच्या शेजारच्या ताई जी आहे तर त्याच मला फ्रेंडशिप बँड बांधायला आल्या होत्या आणि त्यांनासुद्धा मी फ्रेंडशिप बँड बांधला आणि दुपारी छानसा फराळ केला. संध्याकाळी संकष्टी आहे म्हणून बटाट्याची भाजी करायची होती आणि खीर करायची होती, पण खीरसाठी दूध जे आणलेलं ते नासलेलं होतं आणि अशा नासलेल्या दुधाचं मी पनीर करते आणि त्या पनीरची भुर्जी करते. मुलांना खूप आवडते पनीर भुर्जी आणि त्याचं पाणी जे आहे तर ते फेकून देत नाही, त्यामध्ये फक्त खूप प्रोटीन असतं, त्यामुळे ते पाणी जे आहे ते आमटीमध्ये वापरते. आणि मग त्याची पनीर भुर्जी मी सकाळी करणार होते, कारण आता मला भरपूर स्वयंपाक करायचा आहे. त्या खीरसुद्धा करायची होती, बटाट्याची भाजी केली, खीर केली, नैवेद्य दाखवला. सकाळपासून श्रीला बँड बांधायचा होता, तो बांधायचा राहिला होता, तर त्यानेसुद्धा मला बांधला आणि मी त्याला बांधला. आणि आठवड्यात एकदा मी चेअरला फेस पॅक लावते, तो लावून घेतला आणि फेस पॅक वाळेपर्यंत काय करायचं तर मग हे स्केचिंग काढत बसलं. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.